आता हल्लीचं कसं झालंय माहितीये का? पूर्वीचा काळ आणि आत्ताच्या काळातला एक मेजर फरक म्हणजे हल्लीच्या काळाच्या मुलं आणि मुलींना फार फास्ट पेस झालेले आहेत. त्यांना फास्ट फूड, फास्ट ॲक्शन, लगेच ताबडतोब एक्सप्लोरेशन, त्यांना सगळ्या गोष्टी लगेच हव्यात. आता मी हेही समजतो की लहान मुलं म्हटली की काळ, वेळ, हार्मोन्स ती त्यांची कामं करत असतात. आता तुम्ही बघा तर बघा देवाचा न्याय कसा असतो. हार्मोन्स विशिष्ट वेळेलाच ऍक्टिव्हेट होतात. होय. ओढ विशिष्ट वेळेलाच आणि विशिष्ट वयातच येते. बट त्याचा गैरवापर माणूस कसा करतो की त्याला सगळं फास्ट हवं असतं. मग तो काय करतो, फार लहान वयात या डेटिंग ऍप्सला इंट्रोड्यूस होतो की त्याला ते एक्सप्लोर करायचं असतं, क्युरियस असतो तो, पुढे काय पुढे काय पुढे काय. या नादात तो इतका थरावर जायला लागलाय की ते त्यांचेच फोटो एडिट करायला लागलेत. जास्त छान कसे दिसतील, जास्त गोरा कसा मी दिसीन, किंवा बारीक कसं, फिल्टर्स आणि हे सगळं जग सुरू झालेलं आहे की व्हॅलिडेशन. हल्लीची जी पिढी आहे ना, मी म्हणेन की दे आर मोर ऑफ सेल्फ व्हॅलिडेशन. त्यांना क्लेम करायचं असतं बाहेरच्या जगाकडनं. जे हल्ली तुम्ही बाहेरच्या जगाकडनं घेतात म्हणून बाहेरच्या जगाला दाखवण्याकरता तुम्ही हे सर्व ऍप्सच्या नादी लागलेत. आणि दुसरं म्हणजे पिअर प्रेशर, की एक मूल जरी असेल, आपण ज्याला म्हणतो एक कीड जरी लागलेली असेल तरी ते बाजूच्या कसं त्याच्यात घेते, अगदी बरोबर. सो त्याच्यात काय होतं की मग पिअर प्रेशर, अरे अरे काय तू आहेस मी नाहीये, अरे काय तू साधा गावठी, की लगेच मग जर तुम्ही त्या डेटिंग प्लॅटफॉर्म्सवर नसाल तर तुम्ही कसे गावठी, तुम्ही कसे इलिटरेट, आणि तुम्ही कसे आपण म्हणतो ना चीप, असं मानलं जातं. म्हणजे हे शेवटी पिअर प्रेशर ह्याच्यात इंट्रोड्यूस होतं या वयात, की नाही हे नॉर्मच आहे. म्हणजे स्टँडर्ड नॉर्म आपण म्हणतो ना, मी या वयात आलोय म्हणजे माझं या डेटिंग ऍप्स वरती नाव असलंच पाहिजे. मग त्याला धरून त्यांच्या गप्पा होतात. मैफिली त्यांच्या गप्पांच्या काय असतात, मी आज एवढे स्वाईप्स मारले, मी आज तेवढे स्वाईप्स मारले, एवढे माझे हिट झाले, तुझे केवढे हिट झाले, मग काय, आणि हे सर्व लेवलवर होतंय. सो ह्यांना तिकडे मार्गदर्शन, हे पिअर प्रेशरला काही मार्गदर्शन नाही, शेवटी संस्कार हेच मार्गदर्शन. आणि हे संस्कार घरातूनच केले पाहिजे की योग्य त्या वयात योग्य त्या गोष्टी घडणं हे योग्य असतं. बट अयोग्य गोष्टी अयोग्य वयात घडणं हा धोका, आणि शेवटी ते चुकीचंच असतं. म्हणून तर आपण अयोग्य हा शब्द वापरतो. सो हा क्राईम सगळा तिकडूनच सुरुवात होतो आणि त्यांना कळत पण नसतं त्यांच्यातून काय काय गोष्टी होऊन जात आहेत. म्हणजे